अरे आता दावा आलाय जवळ, पैसे पाण्याचं बघावं लागेल. बरं म्हाताऱ्याने काही कधी सांगितलेलं नाही कोणची गोष्ट, किंवा व्यवहार आपल्या हातात नाही. हा काही कळूनच नाही दिलं, कोणाला दिल्यात का कोणाचे हायत काही मिळच नाही काही. असला काही मेळा पाक नाही काय. बरं अचानक झालंय ते म्हाताऱ्याचं पीक, त्याला काय करणार आहे? तुझ्याकडे नाहीत काय पैशात? मी ह्याला माहितीची वेळेस मग बरंच खर्च झाला. ते होते ते कुठं दिलाय अजून? सगळा हिशोब बघू, 10व्याचा 13व्याचा सगळा संघच करू देऊ. ते दहावेला त्याला पैसे यार कुठून आणायचे रे? आणावं लागते ना, त्याला येईलच नाही. मग काय, मग आता लोकांना सांगतो काय असं? तुला कुठं हालताय ना मला आता माझ्या डोक्याला फडक आहे. बरं मला तू सांग, 10व्याचं जाऊ दे, पण ते 13व्याला लाख 1.5 लाख रुपये खर्च येईल. हा 5-50 लाख 10 आणि 13 बरंच लांब जाईल. नाही 13वा लय मोठा करावा लागत. आता तुला माहित नाही का आपली कसं करते? त्या बापाला फोन करून माग ना पैसे देऊ की मग अडचणी म्हणा. अरे पण ती झालं तुमचं म्हणणं खरं. ठीक आहे ना, माझ्या बाप मग टाइम लागला तेव्हा खर्च केलाय ते सरपणाचा आणि त्याचा, असे काय करता? तिकडे बी फोन कर. तुम्हाला माहिती माझ्या बापाची परिस्थिती काय. अरे परिस्थितीला काय आपल्याला ठेवायचे का पैसे? पण नाही नसल्या कुठे जाणार आहे ते तरी. किती खर्च तो कार्यक्रम तर आपल्याला करावा लागला ना, पार पडावाच लागणार कसं. पण आता तुम्ही बघा ना इथं कोणाकडे त्यांना कसं मागायचं बाई, महाराज कसं मागायचं बिन लाजावानी? मागायला काय नाही. तुमच्या नवऱ्याने केलं तर केलं, पण मध्ये तुम्हाला एवढं चांगलं घर बघून दिलं, तुम्ही आम्हाला भीक मागायला अरे गमत अशी तुमचं बरोबर आहे सगळं, पण आता परिस्थिती कोणची ती बरं मागायला गावात जाऊन मागितले पैसे भेटते नाही असं नाही, आपल्याला पैसे देते. पण म्हणते हे पोरांकडे 10-13 आणि 10 सुद्धा पैसे नाही यांच्याजवळ, आले भीक मागायला. त्यातली त्यात तुला मी सांगितलं ना, 10व्याचं याचं तरी किरकोळ 1.5 लाख रुपये निसते, ते 13व्याला लागते. हा लागते खर्च होतो. ताण लय तुला बी ना, नको नको झालंय मला ते गार पाण्यामुळे. हा कसलं गार पाणी, ते गार पाण्याने सांगोळ्या करायच्या ते. मग आता काय तिथं गरम करतात काय? गरम असतं कुठं. नको नको झालंय मला. परत नुसतं बसून उपयोग नाही, तुम्ही काहीतरी डोकं लावा. मलाच पडावं लागलं. आता मला तर काय हालता नाही. तू एक काम कर, जोडीदारा कोणकोणतरी कर, मग बघू आपण फोन करून कॉन्टॅक्ट काय करते तात्पुरतं मागतो. माय एक जोडीदार आहे पांढरा म्हणून, त्याची गाडी त्यात तू काहीतरी करीन, काहीतरी डोकं लावीन. काय करताय? काय नाही बसलो. काय आता बसलोय, आता काय करणार आहे? महाराजांचं आपलं केलं नियोजन. आता तीच सांगत होतो, तीच चाललंय ना, मग म्हणलं ती नियोजन कर. आता मला तर काय हालता येत नाही. तू बामन महाराज सगळं बघितलंय. हा सगळं 30-40 हजारावर जाते. जाऊ दे, मग आता काय करणार मी त्याला? महाराजालाच द्यावं लागेल 20-25 हजार. मग जाऊ दे गेले तर मग बामनाला 10-15. पण आता एक काम करते, ऍडजस्ट कर जरा तू थोडे दिवस. नाही ती होईल, पण ती सांगितलं तुमच्या हो, कामाला. एवढे पैसे लागायच्यात काय? आणि मग काय खेळ काय कशाला हे? आणि ती ही बी बघ, नावी घे एवढं सोंग नावी. हो, तुम्ही त्याच्या वाद नका वाढू, ती करावं लागतं तुम्हाला. वादाचा प्रश्न नाही, पण एवढं सोंग काय लागत आहे? नावी 2-3 हजार रुपये घे. घेऊ दे. मग आता ह्या टायमाला द्यावाच लागते, ह्यो घेईन आणि त्यो घेईन, म्हणजे काय आता नसलं काय ते- करायचं ना, ते आपण त्यांना काही घेणं देणं नाही. बरं लाज काय होणार, स्वयंपाक करावाच लागतो ना घरी. अहो पांडा तसं नाही होत. काय होतं, आपण नाही नसलं करायचं म्हणजे बरं त्यांनी काय कमी तुम्ही ठेवलंय? आपल्यासाठी काहीतरी केलंच असं करावं लागतं थोडंफार. आता अरे पण एवढं झालंय बा फक्त पांडा, तुला सांगतो मग रुपयाचं माहित नाही म्हाताऱ्यांनी म्हाताऱ्यांनी काय कारभार केलंय, त्यांच्या कुणाकडे अचानक हायत, गेल्यामुळं, कुणाकडे किंवा हायत, कुणाकडे कुणाचे द्यायचे आमच्याकडे काहीच ही सुद्धा तपास बघा, नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. आता जी परिस्थिती पुढे आहे, ही निपटणं गरजेचं आहे. नंतर उद्या पाहू त्याचं काय. सगळं झाल्यावर तुम्ही ती हिशोब लावू शकता. नाही हिशोब लावा आपण, बघू 13 ती झाला ना. हिशोब लावू नका बाई ना, पण एवढे पैसे कोण सध्या मी पैसे भरतो, तुम्हाला येईन तसं द्या. ते महाराजांचं आणि बामणाचं मी बघन. बरं ती बी बघ, आणि पुढे ना थोडं तुम्हाला जेव्हा द्यायचं तेव्हा द्या. नाही 13 झाला मग कांदे आहेतच आपले, कांदे भरून दिली की त्यांनी पैसे. पण तवर काहीच करताना वावरात जाता येणार. लोक म्हणतात पा बापम्याला वावरात काम करतात. राजवार काय चाललं? काय नाही बसलो होतो ना. आयला आबा गेला राव, आता काय आणि रावले अचानकच लय अवघड झालं. आता काय आणि बरं ते असं नाही ना, लय दुखलं किंवा काय झालं असं केल्यावर आता काय करणार आहे? आता माणूस आल्ला जन्माला आल्ला मरणारच आहे. आता त्याला काय केवर दुःख धरून बा जमणार आहे का काही? अहो पण आता काय करणार त्याला? बरं काय आलंय, मी त्या मैत्रीत दिवशी बोलणार होतो, पण आता 7-8 दिवस झाले जाता काय त्याच्या अगोदर तुमच्या कानावर काही गोष्टी घातल्या पाहिजे असं मला वाटते. काय हो काय आलं त्या घरात काय मला आपण मागून 5 लाख रुपये घेतले होते. 5 लाख? 5 लाख? आता मित्र होता तो, त्याच्यामुळे मग तो व्यवहार बघत होता. तुमच्यासारख्याला म्हणायचं काय काम नव्हतं. काहीच नाही. आणि काय झालं ना सांगू आता तुम्हाला एक, आबानी ना कवा 2 रुपयाचे यावर कुणाला दिल्यात का कुणाची घेतल्यात
ही बी माहिती नाही आम्हाला, दोघांना बी माहिती नाही काही म्हणजे मी लबाड आहे का असं म्हणायचं? नाही. नाही तुम्ही बी लाभाड नाहीत, पण आता कस काय ना असं लगेच भरवसा कसं आता ठेवायचं? हो ना. भरोसा तर द्यावा लागेल, पैसे थोडे बुडवतील ते काय 5 रुपये आणि 500 अहो पण रुपये आम्हाला विचारलंच नव्हतं द्यायच्या टाइमला. पण 5 लाख रुपयाचे विषय आहे तो. नाही ना, पण काय आम्हाला 1-2 रुपयाचे विषय असता तर मग ठीक होतं. अहो आम्हाला होय महाराज, सांगितलंच नाही या असं गोष्टी. काय बळच मी गावात येऊन कोणाला म्हणतो का माझ्या याच्याकडे पैसे आहेत म्हणून? आता नाही तुम्ही ना. काय संधीचा नाही, फायदा बळच घेऊन कसं काय आले कोण असते. बनेल? बळच काय तेच ना समज. मग. संधीचा फायदा घेऊन येतात. नाही, संधीचा फायदा घेणारे माणसं आम्ही नाही तर हे पैसे तर द्यावा लागतील. पैसे दिल्याशिवाय सुट्टी नाही. काही जरी केलं तरी पैसे द्यावा लागतील. नाही पैसे द्यावंच लागते ती काही चुकणार नाही, पण त्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला काय माहित नाही. माहितीच नाही म्हणल्यावर कशी द्यावं लागते मला तीच काय कशी कळलं. द्यावं लागतील म्हणजे काय तुम्ही हा. उपकार करता का माझ्यावर? उगा आता तुमच्या घरात मयत झाली म्हणून मी काही गोष्टी गप बसलोय. दुसरं असं तर आतापर्यंत नीट केले असते माहिती का? बरं आई, एक काम करा, आताच आमच्या तोंडाला रक्त लागले, तुम्ही एक काम करा, 10वा-13वा चालू तुम्ही आता जर असं बोललेलं 10-13 झालं तुम्ही वेगळं बोलता. मग मी गाव जमा करायचं का? पाहुणे रावळेत आमच्या मी इथं. दिलेले माणसाचं ज्यांच्या जवळ ज्यांच्या समोर दिले त्यांना आणू का? ना ना ती बरं, देते ऐका ना. तुम्ही लय नका ना हाय. ऐका. नाहीच म्हणते ते डायरेक्ट. ऐका ना थोडं आम्हाला ना थोडं बोलायचं. तुम्ही काय बोलायची जाऊन बोला बोलायचं तुमच्या नाही, नावाशी, माणूस पण पुढं पैसे आलाय, द्यावे समोर लागतील. बोला काय की झालं? काय? ऐक तुम्ही इकडे 2 मिनिटं. इकडे तुम्हाला सांगते. अशी कोणती पद्धत आहे? म्हणजे पैसे देऊन आम्ही चालू झालो काय? काय त्या माणसाचं हा हा ना, काय आपल्याला बरं काय माहितीच नव्हतं ना काही विषय. आणि कायचे पैसे खरंच पैसे घेतलेत नाही घेतले आणि बरं घेतले तरी आपल्याला कुठं दिलाय रुपये तरी आपल्याला तपासच नाही का, आपल्या रुपये येतच नव्हता ना, आणि काय संबंध त्याला पैसे द्यायचा आपण काहीच नाही कारण येत ना. आणि मग येडे बिडे झाले काय तुम्ही? 2.5 लाख ते समजा त्याने 2.5 आणि आपण अहो, 2.5 अडीच मध्ये का काही होईना भरणं होईना पण आपल्याला रुपये इथं जर अडीच माहित पैसा नाही, नाही, आपल्याकडे अडीच पैसा रुपये. नाही तर 10-13 करायला पैसा नाही हा लई डोक्याला चावी आणि दिली. बरं लय भाऊजी लय गुणांनी बोला त्यात हा भाऊजींनी धरलं आपलं फडकं मोठे आहेत म्हणून फडकं धरलं ठीक आहे पण मोठ्याचा अधिकार असतो म्हणायला हा. पण आता किती नाटक करतात किती सॉंग करतात मला इकडे नाही जातात तिकडे नाही जातात यांना फोनवर कॉन्टॅक्ट नाही करतायत का? पण ते जर मला देवाचे निम्मे पैसे तर आपल्याला द्यावं लागतं ना. बाय आपल्याकडे नाही भाऊ पैसे डायरेक्ट म्हणा आमच्याकडे पैसे नाहीत आणि आम्हाला काय म्हाताऱ्याने 10 रुपये दिले नव्हते. मग एक काम कर, मी नाही बोलत तूच बोल, मी बोलल्यावर कसं होईल, बोल जरा होईल ट्राय. येडे बिडेत का हो? मी मग एवढ्या मोठ्या माणसात कशी बोलणार परत म्हणते बायकोचा बैल झाला मलाच म्हणावं लागेल. मग पण तू जर मोठ्या आवाजात म्हणली असते जरा खावळून, मोठ्या आवाजात बोलायची ही टाइम आहे का? कोणत्या टाइमला मोठ्या आवाजात बोला ते तरी कळतं का? प्रत्येक बारीत तुम्हाला सगळं सांगत बसावं लागतं का? म्हणत मी आपल्याकडे काही पैसे नाहीत बाबा, मग नाही तसं सांगावं लागेल ना. पैसे नाहीत असं नका सांगू. मग 10वा-13वा आलाय म्हणावा आमच्या बोकांडी इथं आणि तुम्ही पैसे मागायला आले का? आणि त्या भिकार चोटला कायचे पैसे द्यायचे हो? आपलं भिकारी आलंय ते दारात मागायला की संधीचा फायदा घेऊन आला असेल माहिती का? आपण ते घेतलेत नाही घेतलेत आपल्याला माहितीच नाही ना. गोडीत सांगते मी तुम्हाला तुम्ही जर पैसे दिले तर मी लगेच मारायला निघून जाईल. अरे पण ते पाहू मला द्यायचं निम्मे पैसे मग अजिबात आपल्याला- मला माहित नाही पैसे फिशे द्यायचे नाही. तोंडातला घास काढून लोकांच्या नारड्यात कुमिता तुम्ही इथं हा जगू द्या ना आम्हाला नाही तर मी जाते माझ्या माहेरी तिकडे जाऊन राहते. इथं तुमचा बाप मिळाला यार मग- तिथं मारनामातीचा पैसा घातलाय आणि आता इकडे लोकांच्या मड्यावर घालायचा अजून. अरे मग माझी काय सोय की गेलं? तुमची काय सोय तुम्ही तुमचं बघायचं तुम्हाला तुमच्या भावाला पैसे द्यायचा सावकाराला पैसे द्यायचा मी जाते माझ्या आई बापाकडं. आईला अवघड हा? आहे. ठेवू दे मला नाव ठेवले तर लोकांनी काय म्हणते तू एक काम निघून कर, गेली. तू आवाज जरा मोठा आहे, तू तिथे गेली ना तू सांग. मी बोलायला मोकळी नाही. लोक म्हणतात बायकोचा बैल झाला ती झाली लोक म्हणतात आखे लोक म्हणतात तुमची बहीण आलेली आहे पाहुणे रावळे आलेली आहे पाहुणे रावळ्यांमध्ये मी बोलू काय म्हणजे मी वाईट होते आणि तुम्ही गोडवा आहे की नाही? एक काम कर, सगळेजण म्हणतात ही नीट वाईट आहे सांग. वैशी. त्या माणसाला सांगतो डायरेक्ट का आम्हाला काही माहित नाही, तुम्ही पहिले पैसे कोणाला दिले ते तुमचं तुम्ही बघा, हा. आम्हाला यातलं काहीच सरळ नाही. भाषेत बोलायचं हा. आणि जर का पैशाला कबूल आणि झाले हं. तर तुम्हाला सांगते मी नाही 5 मिनिटाच्या आत घर सोडून निघून गेले तुम्ही पण मी आई बापाला बोलून गेले निघून जाईल. अरे एवढं यात 10वा-13वा काय ह्यो कार्यक्रम तर होती ना. बरं मला सांगा आता कार्यक्रमाचं बरं ठीक आहे कार्यक्रमाचं होऊ हं, द्या. हा तुमची बहीण ती फिंदारडी हा तिला बापाने एवढा पैसा घातला एवढी नोकरी पाण्याला लावली हा ती थोबारातून उचकाटला का हो एखादा शब्द की माझ्या बापाचे पैसे आहेत मग मी भरीते म्हणून थोडेफार हा तिचं कर्तव्य नव्हतं काय? मग ती म्हणत असं नाही हे जमिनी खात्यात बापाचे आणि मग मला काय जमिनी दिलं खात्यात का? मग हिस्सा घ्यायला यायची नाही काय ती हा, हा? आणि हिस्सा माग घ्यायला. हाडबाड नाही घेतले का त्या म्हाताऱ्याची हा एवढी अवघड नोकरीला आहे लावली बाबा, एवढा तुम्हाला. पैसा वाटला तिच्यासाठी हा आणि आज परदेशात फिरदेशात लावी त्यात हा इथूनच पैसा चाललाय सगळा. आता ते आपल्या हातात काही कळून नाही दिलं ना बापाने आम्हाला, पुढे पैसे घालतोय काही करतोय आम्ही मग काम तुम्ही करू कबूल व्हायचं नाही पैशाला आत्ताच सांगते नाही तर लगेच निघन मी इथून. मला काय चालतं, घेणं मी देणं ना नाही कुणाचं. तसंच करतो मी म्हणे, अजिबात मला माहित नाही त्या माणसं सांगतो तुम्ही कोणाला पैसे दिला आम्हाला काय त्याचे काही संबंध हा. नाही आम्हाला माहिती बी नाही आणि काहीच नाही. तिकडे तुमचा बाप मिळाला का माझ्या उपकाराला नाही मिळाला बाबा. हा, हा, सांगतो मी. हा चल. चला
या तुम्ही इकडं. काय हे काय तुमचा आत्ताच बाप मिळाला आहे हा? अरे मी आला इथपर्यंत खरं आहे, पण मला तू सांग आता ते आलाय म्हणजे त्याचं बी काहीतरी खरं असेल ना. उठसूट कोणी पैसा मागन काय तुम्ही काय सगळ्याला देणार का? काय घेऊ आलाय 5 मागन, उद्या आला दुसरा 10 मागन, सगळं द्यायचं काय? विकता का वावर शिवरा सगळे विकता का तुम्ही? अरे तू झालं वावराची बरं, पण आता कोण काय खोटं बोलन का? ऐका तुम खोटं बोलू नाही तर नाही बोलू, तुमच्या नावावर 1 सुद्धा रुपये नाही बँकेत. हा मग एवढं दुखत आहे, एवढं खोकत आहे बायको, ह्याचं तुम्हाला हे नाही, दवाखान्यात जायला पैसे नाहीत हा, आणि ह्यो आलाय 5 लाख मागायला. अरे पण टाइम नाही तो आता सध्या बोलण्याचा लई. मला तू सांग अजून 10 झाला ना, मग काय करणार? काय करणार मग? त्याला द्या की हाकलून, मग त्याचे कुठून पैसे कोण द्यायचे, कोण देणार आहे त्याला सांगा मग द्यायला. आता ते तरी कुठून देणार आहे? मग बरं ते बी वाहिलीच आहे. आता याच्यातच तुला सांगतो बरं, याला कबूल व्हावा 2.5 लाख रुपये लगेच बोकांडी येणार आहे. अहो पण त्याला कबूल व्हायला परत दुसरा एखादा आला त्याला 10 लाख देणार का तुम्ही? तुम्ही सांगा ना. उठसूट तुमच्या बापाने कोणाचं काय एवढं कर्ज करून ठेवलंय हा? अरे बापाने कर्ज म्हणजे आता एवढा बांगला बांधलाय, हे केलंय, एवढं सोपं नाही ती बी. अहो आता बंगला बांधला खरं मग काय तो खोटं करायला काय बांधलाय हे का? आपल्याला माहित नाही ना. बरं तो होता तेव्हाच ह्याने पैसे मागायचे ना. मग आता ह्या माणसाला माहिती होतं का बाप मारणार आहे यांचं म्हणून? मग आता बाप मेल्यावर कुठून पैसा कोण देणार आहे? आपल्याकडे काही पुरावेत का तू पैसे दिले होते म्हणून? अवघड झालंय बाबा, ही ना डोक्याला लय मोठा सीन होऊन त्या पण पोरीला एवढे मोठे पैसे घातले शिक्षणाला आणि त्याला, आणि तिचा तरी काय उपयोग आहे का? हा अरे मग आता तिच्या लग्नाला याला केलायच खर्च, मग आता तो करावाच लागत होता. त्याचे काय उपकार आहे काय ते? आता ती काय करेन काय? तिला काय आपल्याला हिस्सा बिसा द्यायचा काय म्हणून ती 2 रुपये भरू लागेल इथं? अहो ते काही का असताना पण हो का 1 रुपया पण नाही. त्याला सांगा द्या हाकलून, त्याला पैसेच नाहीत म्हणा आमच्याकडे, आणि तू दिलेले आम्हाला माहिती नाही. आता योग्य पर्याय तुम्हाला तेवढाच ते आहे. सांगायचंय का नाही का मी जाऊ बाहेर निघून? आली का तू माहेर? आता काय माहेराला जायचं टाइम आहे का इथं? मग काय करू मी इथं? परिस्थिती इथं काय? एक तर परिस्थिती काय नाही. घरात खायला नाही, दुखत आहे माझं, आणि ह्यो बाबा आलाय पैसे मागायला, आणि तुम्ही म्हणताय द्यायचे त्याला 2.5 लाख रुपये मी देतो ना 2.5 लाख रुपये तो देतो म्हणून. उद्या दुसरा येईन दारात. बापाने कोणाकोणाचं बोचकं करून ठेवलंय माहिती का तुम्हाला? तर त्यांचे सारं हे विका घर दार वावरा शिवरान द्या पैसे. तिचं तसं झालं तुझं म्हणणं आता, पण ती रेटनं बी गरजेचंच आहे ना. आता कसं अहो, त्याला वाट त्याला लावावं हाकलून लागेल. नाहीये म्हणा, आम्हाला माहिती नाहीये. ते बापन तू बघून घे म्हणा तिकडं. मग एक काम करते का तू म्हणशील का त्याला? हा मी म्हणते, कारण मी म्हणलं की मग घोळ वाढन पुन्हा. नाही काय होत, मी आहे ना. हा म्हणते ना थोरला येईन तू. तुम्हाला असं बोलतो बोलायचंय का पण नाही तसं का मी बोलतो. माहेरी जाऊन, नाही तर लगेच पिशवी भरेन आणि जाईन माग. अरे बाबा त्या माहेराचं जाऊ दे, पण याच्यातून सुटणं गरजेचं आहे. इकडे काय करताय? अरे पांडू काय झालंय आता मला एक सांग. ते माणूस तिथं उभा राहिलाय, माणूस तिथं त्याला राहिलाय, तिथं ऐका वस ना, ऐका काढून ना. द्यायचा ही वहिनी बरोबर सांगते. आता त्याचं 5 लाख रुपये, उद्या दुसरा येईन 10 लाख रुपये द्या. कोणाचे द्यायचे? काय वावर विकायचे? बरं तुम्हाला माहिती का तुमच्या बापांनी काय घेतलंय कुठं काय? तेच ना. नाही आपल्याला माहिती. रुपयाचं बी माहित नाही, पण काहीच होत पांडू, नाही. या माणसाला डायरेक्ट काढून द्या तुम्ही. उद्या काय होतंय? उद्या आपल्याला गावात वागावंच लागेल ना. तो अरे माणूस काय आता तो वागावं? कसा बोलत पैसे होता? 5 तो लाख रुपये द्या ना. पाहिलं ना अहो ते मगाशी. टाईटच आहे, प्रत्येकाला टाईट आहे. तो पहिल्यापासून त्याचा म्हणजे टाईटपणा गेलेला नाहीये, विषय आणि असा त्याला सांगा त्या हाकलून नाही म्हणा, आम्हाला माहितीच नाही तुझ्या पैशाचं. तो बाप गेला मरून, त्याला जा म्हणा मागायला. आम्ही कुठून द्यावा तुम्ही पैसे? देणार आहे का 5 लाख रुपये? आहे का नाही. तुमच्याकडे? अरे मग इथं रुपयाची पंचायत अरे मग झाली. तुला कशाला सांगितलंय तुम्ही- कार्यक्रमाचं त्याला बघाय. म्हणा, मला नीट- सांग तू तू नीट परत. निघ. आमचा बाप मिळालाय, आमच्या डोक्याला शिंग झालाय, आणि तुझं पैसे घेतलेलं बी आम्हाला माहित नाही. आता मला कसं वाटत होतं म्हणलं 10-13 होऊन द्यावा मग सांगावं त्याला, पण आता त्याने लय काल वाचवलं चालू तुम्ही केलं. काय काय झाल्यावर झालं? गाडी घ्या, पण आता हाकून द्या. तेच म्हणते हा. मग मी. तुम्हाला काय पावण्यारावळ्यात चव घालायची का? नाही तर मी निघून जाते, मला राहायचंच नाही बाबा जवळ. बरं उद्या काय होणार रे? आता ह्यो गडी बी व्हायलाय. उद्या जरी याने काय अंग जा टाकलं तर म्हणेन तूच बोलला होता तिथे तसं. हा ते बी त्या साईडला नेऊन गेलाय. तुम्ही एका साईडला तो बाबा तिथे शिवाय देतोय. तुम्ही चला लवकर, आणि तुम्ही ना एक काम करा, त्याला म्हणा तू नीट निघ, थांबू नको इथं. माझा आणि ते बापाचं आमचं आम्हाला काय माहितीच नाही. संपला विषय. तेवढं ती आहे ती केल्याशिवाय पर्याय नाही आता. बरं हीच आहे ना रुपयाची पंचायत झालेली. तुम्हाला ही कळतंय. बरं बापाने काय केलं? तुम्ही मस्त- चला, ती अहो, बाकी- दोन्ही बी- यांच्या दोन्ही बी- नावावर 1 रुपया सुद्धा नाही मला बँकेत. अरे पांडा बापाने काय उद्योग केला की बाप होता ना तवर दोन्हीला किराणा काय लागन, खर्च आहे काय लागते, 10-5 तेवढीच द्यायचा. मी त्याला तुम्हाला मी काय तेवढीच देत सांगितलंय, होता. तुम्हाला काय सांगितलंय, सगळं निवांत झाल्यावर सगळं हिशोब होईल. तुम्ही आता सध्या हे माणूस काढून द्या. बरं चल चला चल बरं. तू म्हणतो तसंच करावं लागेल, त्याला येलच नाही. उद्या झालं हे काय बावलाट बिवाटे का तुम्ही? काय- काय झालं? आम्ही बावलाट तिथे थांबलोय म्हणजे काय? तो बाबा तिथं झक मारल्या गं, तुम्ही ऐकताय त्याचं. झालंय आपल्या घरात दुःखद प्रसंग, द्यायचं हुसकून त्याला हाकून. काय संबंध आहे त्याचा तुमच्याकडे पैसे मागायचा? पण आता आलाय म्हणल्यानंतर आता आमचं विषय आलाय मला काय चहा पाणी करता का त्याला? काय करायचं काय सांगतो. नाही तिथं या माणसाचं तुमच्या बापाने पैसे घेतलेले तुम्हाला माहित नाही.
नाही माहिती. उद्या उद्या कोणी येईन तोंड घेऊन म्हणा ना द्या आमचे पैसे देणार आहे का तुम्ही पैसे? नाही ना. तो तिथं लिंबा खाली थांबलाय, जातोय इकडे येतोय देतोय शिव्या 2-4 करतोय कोणाला फोन, ती पोरगी तिथं थांबली या. तुम्ही एक काम करा, त्याला पटकन हाकलून द्यायचं इथून. हा त्याला आणि- सांगू आमचा काही संबंध नाही, तू पैसे आम्हाला दिले नव्हते. त्याला काय सांगा, माझा आणि तुमचा काय संबंध आहे? मी तुम्हाला आज बघितलंय, तुम्ही बापाने पैसे घेतलेला आम्हाला काय माहिती. हा तुम्ही ना ती जरा तिथे मी गेटाय तुम्हाला म्हणलं का नाही तिकडेच? हा? किती वेळा सांगायचं तुम्हाला सगळ्याच गोष्टी? नाही तमाशा लावला इकडे चल चल काय करता, चल चल. किंवा बाबा तिथे तंत्र करीत असेल त्याला स्पष्ट सांगू, सगळेच सांगू आपण. तंतन करतोय, पण मी तुम्हाला काय सांगितलं ऐकलंय ना तुम्ही? हा ऐकलं, मी सांगतो माझ्या काय पद्धती. सांगता? तुझा मा काही संबंध नाही, तुम्हाला आम्हाला काय पैसे दिले नव्हते, बापाला दिले, बाप गेला आमचा मरून, पैसे बुडाले. पैसे बुडाले म्हणजे? तसं सांगावं लागणार, आपल्याकडे आहेत पैसे, इथे रुपये नाही. तसं नाही म्हणायचं. मग? मला म्हणायचं तुझा ना आमचा काही संबंध नाही, तो दिलते का नाही दिलते आम्हाला माहित माहित नाही. नाही. बुडाले फिडाले म्हणू नका, बुडाले फिडाले म्हणल्या मग ते अजून वर चढण ना आपल्यावर. आणि तुम्ही अंगलट घेणार आहे काय? ते तुम्ही आता भाऊ आहेत, मग वाहिलीत तुम्ही, हा आणि मग तुम्ही तुमच्या एकट्याला फटका बसायचा का ह्यो? नाही नाही हा? एक काम तुम्ही करा, त्यांना बी- बिंदास सांगायचं अजिबात आज आमचा तुझा काही संबंध नाही, ऐका आम्हाला ना. विचारून नव्हते दिले पैसे तर. त्यांना बी सांगितले आणि तुम्हाला बी सांगितले, 2 रुपये त्यांचं वाचणार आहे, त्यांचं तुमचं बी ती वाचणार. बी नाही म्हणलाय ना. ते बी नाही मानलाय तुम्ही, मग काय कशाला अडचण जखमा नाही, आता? आपण एकच झालं झालं ना. मग तुम्हाला सांगायसाठी एवढा जीव काढित चल. माणूस. चल 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 चल. बाजा. चल. आम्ही मूर्ख आहे का इथं थांबायला? तुम्ही बाजूला जायचं आणि मला इथं उभा करायची पद्धत आहे का? अहो खरं आहे तुमचं सगळं. मग आता बोलायला नको का? बरं ही बोलायचं म्हणजे काय, माझ्या एकटं बोलल्याने काय फरक पडला असता का? आता कसं काय बोल? नाही नाही थोडे ना ते पैसे नाही मागितले, 5 लाख. बरं 5 लाख म्हणजे हायतच आणि काय हाय नाही तर काय? बरं 5 लाख रुपये म्हणजे तुम्ही 5 रुपयासारखे मागत राहू. हो आता जे आहे ती राजू काय ती काय खोटं आहे करावं? असं नाही चालत. बरं मला एक सांगा, म्हाताऱ्या संग एवढा व्यवहार करायचा होता, निदान दोघातून एक जणाला तरी सांगा ते मी 5 लाख अहो रुपये तुमच्या देतो. हातात आहे काय सांगायला? ती गेले अचानक मरून, मग आमच्या हातात काहीच नाही, त्याच्यामुळे ना आमच्याकडून काय पैसेच काम होणार नाही. पैसेच काम होणार नाही म्हणजे? नाही होणार, आमच्या हातातच नाही काही. आमच्या हातात काही नव्हतं. पैसे मागायचा संबंधच नाही. महाराज पैसे द्यावा लागतील. नाही देणार. तुमच्याकडे द्यायला एवढं शिवर आहे का, घरदार आहे का, मला काय करायचं? काय काय आहे कुपन? मग? दिले का नाही दिले? आम्हाला काय माहिती? म्हणजे असं बदलायचं का? असं बघायचं म्हणजे? माझ्या घराला पैसे लावले त्या टायमाला नाही कळलं बाप कुठून पैसे आणतो. अहो, ते बाप कुठून आणत होता आणि काय नाही, तुम्ही काय आम्हाला सांगा आलं नाही. आता आमचा माणूस मेला का तुम्ही सांगा आली, इथून मागं नाही आले तुम्ही. तुम्हाला द्यायचे नाही ना काय पैसे? द्यायचे नाही, नाही. बघा बरं का, लय मागायचं आहे ही गोष्ट. आमचे पैसे तुमच्याकडे अहो. तुमच्याकडून आम्ही पैसे घेतलेच नव्हते, द्यायचा संबंधच येत नाही. हा. अरे बायका पुढे घालून बोल राहिले, तुम्ही ध्यानात धरा. अहो, त्यांचं काय चुकी? काय चुकी आहे म्हणजे? माहिती नाही लोकांचे म्हणलं. पैसे घ्यायला घरात घालायला खायला गोड वाटतं, मग आमचे पैसे काय फुकटचे आहेत का? अहो पण आम्ही काय न्यायला आलतो का? दिले कोणाला? म्हाताऱ्याला जावर आणि घ्या मागून. वरून माग का? हा. मला सांग राव, लय वाईट माणूस आहे मी. काय नाही वाईट करीत. काय नाही वाईट करीत, आम्ही पण वाईट आहे, समजलं ना? वाईटाला आम्ही पण वाईट आहे. वाईट काय आहे. नाही करू शकत तुम्ही. तुम्ही काय करताय करून करून काय आणि करताय? तुम्हाला 1 लाख पाहिजे होती, अजून माझ्या म्हाताऱ्या 10 नाही झाला राव. तुम्ही लगेच अरे दहाव्याच्या बोल. अगोदर जर तुम्ही असं म्हणायला लागले तर 13 नंतर तर तुम्ही आणता माणसं. अहो देणारच नाही. 10 असं नाही तर 13 असं. मग तुम्हाला पैसे बुडायचे अरे तुम्हाला तसं बोलायला प्रश्नच नाही आहे, तुम्ही आणि दिलेच बुडून नाही. बरं नाही होणार, बुडून वाट रोज होणार. अहो, पण तुम्ही दिलेच नाही, तर बुडवायचा संबंधच काय येतो? दिले नाही पैसे. हा. ज्याला दिलं त्याला तुमची जावं. नीती काय आहे, काय नाही मला कळाली. हा, कळू द्या, कळू द्या. तो माझा मित्र होता, मला काय फरक नाही पडत पैसे बुडले नाही. असताना तर तुम्ही 10व्याच्या आधी तर तोंड काढत तुमचं नसता. सांगणं काम आहे ना. तुम्ही तर कधी दारात आले दिसलेलं, तुम्ही तिकडे बाहेर काय केलं परत आम्हाला तरी काही माहिती ना. परस्पर झालं का? अहो आज तुम्ही आलात, उद्या दुसरा येईन एखादा. ज्याचे पैसे ते येणारच. काही लोक खोटं बोलून बी येतात. आणि मग आता मेल नंतर सगळ्यांनाच भरून द्या पण मी द्यायचे पैसे. खोटं बोलून नाही ना आलो. आता आम्हाला काय माहिती खरंय का खोटंय? आता तुम्हीच अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडल्यात महाराज. ज्याचा बाप मेला करता माणूस, याला कुणी यायचं बा, माया याच्याकडे 50,000 होते, लाख होते, 2 लाख होते, त्या माणसाने जमिनी विकायच्या आणि द्यायच्या, पण मी खरे पैसे दिलेत. आम्हाला काय माहिती? आता हे तुमच्याच जीवाला माहिती, आम्ही थोडे बघाय माझं 5 लाख रुपयांनी घर मेल्याने मला काय फरक ऐका पडत ना, नाही, तुम्ही आम्हाला पण सांगायचं ना. तुमची नीतिमत्ता मला कळाली. अहो आमचं बी उत्पन्न काय कमी नाही ना, सगळं म्हातारची करीत होतं ना. आमच्या नवऱ्याच्या कानावर घालत होते. हा, तुम्ही एक शब्द जर कधी तुम्ही घरात टायमाला विचारलंय बा आपण पैसे कुठून आणले असते, कसं घर बांधलं असन, आपले पैसे किती होते? आम्ही काय नाही पाहिजे. बघा आमचं कसं होतं, ऊस जात होता म्हाताऱ्याकडेच, कांदा जात होता म्हाताऱ्याकडेच, नीती बदलल्यावर डाळिंबाचा सगळं बाग बदलतं. म्हातारच. नाही, नीती बदलल्यावर सगळं बदलतं, पण ध्यानात राहू दे, वाईटच होणार, चांगलं कधीच नाही होणार.
परत दारात बी येऊ नका पैसे म्हणजे तुम्ही मागायला. आमच्या का वाईट चिताला आले का? निघायचं काम करा. निघणारच आहे, मी जाणार नाही, लगेच निघायचं जा काम जा जा करा. तुम्ही नका काय नाही, नाही, पैसे नाहीये, पैसे निघायचं तर काम करा. पैसे तर द्यावाच लागते ना, पैसे बुडत असतील, आणि आम्ही देतच नसतो एवढं द्या ना. पैसे बुडतच नसतील, अहो पार मारामारी झाली तरी नसते भेटत. पैसे बुडतच नसतील. मारामारीची भाषा मला सांगूत नका, माझ्याकडे सगळं दनबाजी. मग काय आमच्याकडे नाही राहायची का तशी? हा मग तीच मी म्हणतो ना, मला मारामारीची भाषा तुम्हाला कशाला एवढं वाटतं, टोन चालवता? तुम्हाला वाटतं तुम्ही चौघ जण झाले आणि मी एकटा इथं, असं काय तुम्ही समजू अहो, नका. अजून 10 जण घेऊन या. नाही मग 10 जण आणले बेकारी होईल. या घेऊन. ते आम्ही आमचं भाऊ बेकारी होईल का नाही? मग 10 म्हातारा जण 10 कंदूस तुमचंच व्हायला बसलं. तुम्ही तुमचं बघा, बघा. आम्ही आमचं बघू. आता तुमच्या तोंडाने काय बोलायचं तसं बोला, हा. पण ही काय जुळणार नाही. पण हे लय मोठा कलंक आहे पैसे बुडवणं, एवढं ध्यानात द्या. अहो आम्ही पैसे बुडवले की नाही बुडवले ते वरच्याला माहितीये. तुम्ही निघायचं काम करा. लोक खोटं बोलून पैसे नेतात, पण मी खोटं बोलणार नाही. मी माझे पैसे दिले होते आम्हाला मी काय तुम्हाला. माहिती तुम्ही खरं बोलता खोटं बोलता? असं का? हा? काय प्रूफ आहे तुमच्याकडे? आहे ना प्रूफ दाखीन ना, प्रूफ दाखीन ना मी. काय मला प्रूफ दाखीन, मग त्या टायमाला 5 लाखाची वस्तू 20 लाखाला घ्यावं लागेल, एवढं ध्यानात धरा. रूप दाखवलं बघू आम्ही मग ठरवू त्यावेळेस काय करायचं काय. काय करायचंय आम्हाला. पण एवढं ध्यानात धरा, 5 लाखाची वस्तू 20 लाखाला पाडल्याशिवाय राहणार नाही. बरं जा, तुम्ही आता करता तुम्ही का? निघायचं आम्हाला काम करा. दुःख आहे जरा. हा. चला. आमच्या संग भांडणं नका करू. आम्हाला काय, आम्हाला दुःख येतं, आम्हाला मारायचं कळत. आमच्या तोंडाला रक्त लागले राव. काय मोकार डोके खातात तुम्ही? जा तुम्ही. वेळा सांगितलं तर काय काय मोकार नाही ते 30 आणि एवढी गोष्ट ध्यानात धरा, 13व्याच्या आतमध्ये पैसे द्यावे लागतील, 13व्याच्या आत. आम्ही देणारच नाही. आम्ही देऊ शकत नाही. ठीक आहे, ओके. काय चालेल. करायचं ते करून घ्या. 2 मिनिटं थांबा, मी आले. ही काय करते आता? इथं माहित नाही मी. शिकायला गेली आता कुठं काय करा. आता काय माहिती आपल्याला. काय करते ती? नाही काही तुमची बहीण चोरली चपातीची. काका इथे या. माझ्या बापाने तुमच्याकडून पैसे घेतले होते ना, हे घ्या. 50,000 आहेत हे. 5 लाख बाकीचे 4.5 लाख रुपये ना तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला देते. पण आजपर्यंत माझ्या बापाने एवढं नाव कमवलंय गावात, ते नाव असंच आहे ना, तो गेल्यानंतर त्याला कलंक नको लागायला. तुम्ही हे 50,000 आहे, बाकीचे 4.5 लाख रुपये मी तुम्हाला देते. माझ्यासाठी माझ्या बापाने आजपर्यंत खूप काही केलेलं आहे, आणि फक्त यांच्यामुळे ना त्यांचं नाव खराब झालेलं आहे ना, मला अजिबात चालणार नाही. बरं तू इकडे ये. तू नोकरीला आहे ना, हो, म्हणजे तू नीतिमत्ता जागे आहे म्हणायची अजून. तुम्हालाही माहितीये माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किती केलेलं आहे आतापर्यंत, आता माझा आणि मित्र त्यांनी होता. यांच्यासाठी सुद्धा केलेलं आहे. अरे तो लय राजा माणूस होता, त्याचा विषय पण आहे नाही ना, काही. यांना तुम्हाला अजूनपर्यंत आहे ना काहीच माहिती नाही त्यांनी तुमच्यासाठी किती केलंय आणि काय केलंय. अरे तडे तुम्ही- मला सांग, तुमच्या- केलंय ना. तुमच्या डोळ्यावर आहे ना, तुमचे ना पट्टी आहे तुमच्या बायकांमुळे ना, तुम्ही त्यांना म्हणजे ते त्यांचं ऐकून सगळं वागतात ना, करतात ना, म्हणून आतापर्यंत बाबांनी कधीच काही सांगितलं नाही तुमच्यासाठी किती ठेवलंय, काय ठेवलंय ते मला सगळं माहिती आहे. पण तिने विचार केला का की माझ्या बापाकडून यांनी पैसे घेतले? नाही, जाऊ द्या, मला काहीच वाटत नाही. पण मला त्यांनी आमच्या- चांगल्या नोकरीला लावलेलं आहे, त्याच्यामुळे मला काहीच वाटणार नाही. मी माझ्या बापाचं कर्ज फेडायला तयार आहे. अरे हे काय- 50,000 आहेत, अजून बाकीचे 4.5 लाख रुपये मी देते. सेल्फी ठीक झालं त्यावर पैसे, पण आमचा इतका विषय चालला होता की बा आम्हाला 10 आणि 13 पैसे नाही. का देईन ती? तुम्हाला जन्म घातला, तुम्हाला प्रॉपर्टी कमवून दिली, तुम्हाला 10वे 13वे बापाचे करता येणार, एवढे मोठे सांड झाले तुम्ही. तुमचे पोरं 10वी 12वीला येतं, तुम्हाला कळायला पाहिजे त्या गोष्टी. पैसे नंतर द्या, पण सध्या आमच्या आणि हे पैसे मी त्यांच्याच 10वे 13व्यासाठी आणले होते, पण मला बघायचं होतं तुम्ही किती करताय, का तुम्ही बायकांचं ऐकतायत. आजपर्यंत बायकांचं ऐकूनच तुम्ही सगळं घालवलंय, म्हणून कधी ना वडिलांनी तुमच्या हातात रुपया टेकवला नव्हता. मा मित्र बी म्हणायचा माय पोरं चांगले नाहीत, बायकांचं ऐकत म्हणून मी त्यांच्या ताब्यात देत नाही, माहिती. भरपूर एक गोष्ट ध्यानात धर, माझे काय तो बापाकडे 5 लाख रुपये नव्हते आणि नाहीत, पण उलट माझ्याकडे माझ्याकडे 5 लाख रुपये होते. म्हणजे हे पैसे बाबांनी तुम्हाला हा, 5 लाख पण दिले. एक गोष्ट, हे 5 लाख रुपये यांना जर दिले तो तर माझे इतकं वाईट नाही. पैशाला हात सगळं लावायचं नाही. तिने मन दाखवले आणि मी इथं का आलोय राजू, एक ध्यानात धर. गावातले 2-3 जण चालला होता विषय का बा याच्याकडे जाऊ, मसले प्रॉपर्टी आहे, खोटे नाटे पैसे सांगू आणि आपण उकळू. असे बरेच लोक करतात महाराज. ज्यांचा कोणी करता मेला ना, तर बरेच लोक कोणाला ना कोणाला मध्यस्थी घालून घरी येतात. माझे याच्याकडे 2 लाख येतं, माया यांच्याकडे 3 लाख होते, माया यांच्याकडे 5 लाख रुपये होते, आणि लोक वसुलीला निघतात. पैसे कोणाचेच नसतील, आणि हे पैसे माझ्याकडे होते त्यांचे. हे 5 लाख रुपये माझ्याकडे ठेवलेले होते. कशाचे? तुम्हाला ती उडवता आली असती. एका मिनिटात बुडू शकलो असतो मी, मला द्यायची गरज नव्हती. म्हणलं असतं माझ्याकडे दिलेच नाही. डाळिंबाचे पैसे आलते, मला तुझ्याकडे राहू दे,
सध्या सगळं भागले. ह्या पैशाची काहीतरी इले वाट लावू, नाही तर पलीकडे तुकड्यात पाईपलाईन नाही, त्या टायमाला मला पैसे दे. तो मी मला याचे पैसे घेऊन काय करायचं, माझ्या प्रपंचाला नकोय. हे पैसे तुझे, तुझ्या बापाचा 10वा 13वा सगळं कर आणि उरलेले पैसे त्याच्या नावाने अनाथ आश्रमात दान कर. हो. येऊ का राजू? हा ये अरे माफ करा गाड्या, चुकलं आमच्याकडून. आणि तुम्हाला मी एक सांगू का चुकलं, की 1 रुपयाचा कारभार आमच्याकडे नव्हता. शेवटी आम्हाला पर्याय नव्हता. आता तुम्हाला जर 5 लाखाला हा म्हणत होतो, अरे हा म्हणले असते 10 लाख दिले, अहो पण दिले असते ना मला 5 लाख तर आणखीन एखादा बोखंडे बसायला आला असता 10 लाख माझा. साहजिक आहे. आता मला तुम्ही सांगा, ज्याच्या हातात पोरींनो, 1 तुमचं रुपयाचा काही कारभार चुकलेलं नाही, नाही, तुम्हाला बी मी अजिबात दोष देत नाही. हे खरं आहे. का करता माणूस मेला ना, कुणी येऊन बोखंडे बसत माझे पैसे दे याच्याकडे म्हणून. आणि त्यातली त्या दोघं भाऊ वाहिली इथं. पण माघारी आणून देणारे कोणीच नाही, थोडे इथं तुमच्या आणि तुमची सुद्धा इमानदारी मी एवढी ही करतो. सगळ्याला माहिती पाहिजे. आणि हे पैसे तिला काय करायचे नाही बाई, येतोय 50,000 रुपये धर. ओके पोरांनो 5 लाख नाही, रुपये राहू दे, राहू दे. नाही, दोन नाही पाहिजे. काय नाही, आमच्याकडे नाही, दिले, तिच्याकडे अहो, दिले, ते एकच राहील. 50,000 रुपये ना काका मी वडिलांच्याच घ्या. 10व्यासाठी आणले आणि होते. हे सगळे पैसे धरा. ते सगळे- एक मिनिट ऐका, राहू दे ताडी तो सगळ्या लोकांचे पैसे द्या आणि त्याचा कार्यक्रम आहे ना 10व्या 13व्या सहित आनंदात करा. राहू दे. जाऊ का? या तुमचे आभार आहे. चालतं. चुकलं माफ करा. कोणच्या बी घरात माहिती पाहिजे माझ्या. आता तरी व्यवस्थित राहा. कोणाला पैशाला कबूल होऊ नका. त्याच्याकडे कोणाचे पैसे नव्हते, उलटे त्याचे लोकांकडे होते, ते बुडाले. तुम्हाला ही बी सांगतो मी, तुम्ही मागायला जाऊ शकत नाही. नाही काय मागणार आम्हाला माहिती नाही. आता काय देणार ते आणि कोण देणार आहे? चला महाराज चला, यायचे तुम्हाला, मला गावात सोडिता का? बरं ऐका आता, वडील तर गेलेत, दोघी अजिबात भांडू नका, व्यवस्थित राहा. आणि तुम्ही दोघं पण व्यवस्थित राहा. आणि सगळं शेती बिती दोघं एकत्र करा. आता जे काय असेल ते सगळं एकमेकांचा निर्णय घेऊन करत जा. अरे ताडी, त्या माणसाला आपण आम्ही कवाय ना काही नाही ती बोललो, पण इतका इमानदार निघन. आणि आमचं लय चुकलं. बाबांनी आता ह्या समाजामध्ये तुला एक सांगू का, गद्दार जास्त आहेत, इमानदार नाहीत. त्या बिचारी ते म्हणजे 5 लाख तसेच रुपये झालं असतं. त्याच्याकडे असताना सुद्धा त्यांनी दिली. दिले. एवढं बोलून सुद्धा त्या माणसाचं खरंच आहे ना, कौतुक केलं पाहिजे अशा माणसाचं. आणि त्यांचं बरोबर आहे की बा, करता माणूस गेला ना की त्या घरात कोणी बी घेऊन लगेच पैसे उकळाय येतात. ते बी शब्द बरोबर आहे. म्हणून त्यांनी आपली परीक्षा घेतली असेल असं मला वाटतं. मलाही तेच वाटतंय. पण जाऊ द्या, पण आपण त्यांना- जे काय असेल ते आता सोडून द्या. आणि तुमच्या दोघांसाठी पण ठेवलेलं आहे बाबांनी, मी ते तुम्हाला सांगते नंतर सगळं. बरं चल, जाऊ दे आपला आता हे कार्यक्रम चला. झाला ना, मग हे करू.